महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात भारतीय जनता पार्टीला विरोध दर्शवून अल्पसंख्याक समाजाच्या मतांवर राजकारण करत असलेल्या एमआयएम पार्टीचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय. ज्या एमआयएमला भाजप विरोधी राजकारण करणारा पक्ष म्हणून पाहिलं जात होतं, आज त्याच पक्षावर भाजपची बी टीम असल्याचे आरोप पुन्हा एकदा जोर धरू लागलेत. अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत जे घडलं त्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निवडणुकीसाठी 5 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 3 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर मैदानात उरले होते महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे. लोकशाही पद्धतीने निवडणूक व्हावी यासाठी पानसरे यांनी माघार घेण्यास नकार दिला, पण शेवटच्या क्षणी असा काही राजकीय डाव रंगला की सर्वांनाच धक्का बसला. एमआयएमच्या नगरसेवकानं सही करून दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज विथड्रॉल केल्यानं निवडणूक अधिकारी कार्यालयात एकच गोंधळ उडाला. ऐनवेळी झालेल्या या राजकीय दगाबाजीवर दत्तात्रय पानसरे यांनी संताप व्यक्त केला. ज्यांनी भाजप विरोधाच्या नावावर राजकारण केलं त्यांनीच भाजप उमेदवाराला बिनविरोध निवडून आणण्यासाठी मदत केली का, हा प्रश्न आता अहिल्यानगरच्या जनतेसमोर उभा राहिलाय. एमआयएम पार्टी भाजपचीच बी टीम असल्याचं आपण आजवर ऐकत आलो, मात्र तो अंदाज आता खरा असल्याचं समोर आलंय. नुकतीच अहिल्यानगर विधान परिषदची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे हे बिनविरोध निवडून आले, कारण एमआयएमच्या नगरसेवकांनीच गेम केला. त्याचं झालं असं की विधान परिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 3 उमेदवारांनी स्वतःहून उमेदवारी अर्ज मागे घेतले. नंतर अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा आणि प्राजक्त तनपुरे यांचा उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला. दत्तात्रय पानसरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा आणि प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी महायुतीचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र लोकशाही पद्धतीने निवडणूक होण्याकरिता दत्तात्रय पानसरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास विरोध दर्शवला. काहीही करून दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असताना अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांना सूचक असलेल्या राजकीय पक्षांच्या 10 सूचकांपैकी एमआयएमचे नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आणि त्यांनी किमया करत जसे मीर सादिक यांनी 4थी आंग्ल-म्हैसूर युद्धामध्ये टिपू सुलतानाच्या विरुद्ध फितुरी केली होती, तसाच डाव साधत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला अवघे 5 मिनिटं बाकी असतानाच दत्तात्रय पानसरे यांना कुठलीच पूर्वसूचना न देता एमआयएमच्या नगरसेवकानं निवडणूक अधिकाऱ्यांसमोर हजर होऊन दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. एमआयएमच्या नगरसेवकांना सही करून दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज विथड्रॉल केल्यानं निवडणूक अधिकारी कार्यालयात एकच गोंधळ उडाला. ऐनवेळी एमआयएमच्या नगरसेवकानं घात केल्याचा संताप पानसरे यांनी व्यक्त केला होता. भाजपच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून आणण्यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांनी साथ दिल्यानं एमआयएम ही भाजपचीच बी टीम असल्याचं बोललं जातं. विधान परिषद निवडणूक प्रक्रियेत आलेल्या अनुभवाच्या आधारे एमआयएम पक्ष हा भाजपची बी टीम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय.